आणि त्यांच्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती होण्यासाठी आणि त्या गोष्टीला उजाळा देण्यासाठी आपण हा वन्यजीव सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि हा पूर्ण जगभरात साजरा केला जातो। तर याची सुरुवात कुठून झाली विद्यार्थ्यांनो? तर सुरुवातीला जी जागतिक लेवलचे आपली वन्यजीव मंडळे जे आहे त्यांनी सन 1953 मध्ये या बाबतीतला प्रस्ताव मांडला होता। त्यानंतर सन 1957 मध्ये पहिला वन्यजीव सप्ताह आपल्या महाराष्ट्रात साजरा केला गेला। त्यामध्ये विविध प्रजातीचे जसं आपल्या इकडे आता आढळणारे सर्वात महत्त्वाचे प्राणी म्हणजे सध्या चाललेला बिबट आणि अस्वल हे हिंस्र प्राणी। त्याचबरोबर आता सध्या आपल्या शेतामध्ये रोई, रानडुकर यांचा सुळसुळाट वाढलेला आहे। हा कशामुळे वाढलेला असेल? तर त्यामध्ये महत्त्वाचं असं की तुम्ही अन्न साखळी शिकलेला असाल सर्वजण, तुमच्या वर्गात आहे अन्न साखळी शिकवलेली आहे सरांनी तुम्हाला। त्यामध्ये विविध घटक असतात, जसं की एक अन्न साखळी अशी की समजा जंगलात वनस्पती, जंगलातल्या वनस्पतीला हरण, रोई, रानडुकर जे आपल्याकडे आढळतात ते त्यांना खातात, बरोबर? त्यानंतर त्यांना कोण खाते? जानवर कोणता? आपल्याकडे कोणता जानवर आहे? तुम्ही बघितले कोणते जानवर? कोणते बघितले? तर जंगलातले घरातले नाही। तर या पाटामध्ये येऊन बसलेला राहतो रोई कुठे बघितले? त्यांचा निवारा मोकळा केला। आता आपलं घर आहे, आपण तुमचं जर घर पडलं तर आपण कुठे येणार? रस्त्यावर येणार, बरोबर? तसं आपण त्यांचं जंगल नष्ट केलं, त्यामुळे त्यांना रस्त्यावर उतरण्याची, मानव वस्तीत घुसण्याची गरज भासली आणि ते आपल्यावर अटॅक करू लागले, बरोबर? कुठंतरी ऐकलं असेल तुम्ही अस्वलानं एखाद्या माणसाला मारलं,